आज तहसीलदार कचेरी या ठिकाणी बापू लांडगे यांनी अमरण उपोषण सदाशिवगड ग्रामपंचायतीच्या विरोधात केलेलं आहे। कारण वार्ड क्रमांक 1 व वार्ड क्रमांक 2 या ठिकाणी नागरी सुविधा शासनानं पुरवल्या नाहीत। गेल्या 4 वर्षापूर्वी पाणी पुरवठ्याचं 8.5 कोटीचं टेंडर होऊनसुद्धा वास्तविक त्या ठिकाणी मीटरही बसवलेले आहेत, परंतु पिण्याचे पाणी त्या ठिकाणी येत नाही। तसेच या जायचा रस्ता MSCB या ठिकाणी तोही निकृष्ट दर्जाचा आहे। जो झाला आहे त्याला गटर नाहीत आणि जो करायचा आहे त्या ठिकाणी अक्षरशः गटर झालेला आहे। त्या सर्व सुविधा त्यांना तात्काळ प्रशासनानं द्याव्यात। याच्या अगोदर त्यांनी बऱ्याच वेळा BDO साहेबांच्याकडं पाठपुरावा करूनसुद्धा नागरी सुविधा मिळत नाहीत, म्हणून त्यांना उपोषणाचा पवित्रा उचलावा लागला। ही दुर्दैवी गोष्ट आहे की एका नागरिकाला उपोषण करायला लागतं आहे, कारण नागरी सुविधा मिळण्यासाठी। नागरी सुविधा देणं शासनाचं काम असतानासुद्धा ते त्यांना पुरवत नाहीत। त्यामुळं त्यांनी उपोषण या ठिकाणी सुरू केलेलं आहे। राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं व बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीनं आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा देत आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी कोणताही त्यांनी आंदोलनाचा पवित्रा उचलला त्या ठिकाणी आम्ही समोर उभं राहील। रस्ता रोको असो, तहसीलदार कचेरीत जाऊन मॅडमला निवेदन द्यायचं असो, हे सगळं आम्ही करण्यासाठी त्यांच्या मागं उभं राहणार आहे।